नमस्कार. स्पर्धेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे स्पर्धकांचे क्रमांक लावलेले नाही. तरुणाई. शीर्षक आहे तरुणाई. मॉर्निंग वॉकला गेलो होतो. तळ्याला 4 फेऱ्या मारल्यावर बसलो. तेवढ्यात बाजूने आवाज आला, काय रे मान्या, आज कवळी विसरलास का रे? खणखणीत आवाजातलं हे वाक्य ऐकलं आणि गरकन मान वळवली. तळ्याच्या काठावर 8, 10, 70, 80च्या घरातले तरुण बसलेले आणि बर्मिडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदी फिदी हसत होते. मन्या त्यांना म्हणाला, हसाले को, ज्याची जळते त्यालाच कळते. US ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो. पाठवली आहे मुलानं कुरिअरने, पण अजून आली नाही आहे. 3 दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला? तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागाने म्हणाले, खोटे दात काय रे? हे बघ. म्हणत बोळकं उघडलं तर टेडी बेअरसारखे 2 दात लुकलुकत होते. बाकी सगळं वाळवंट. दात 2च असले तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून? खातोस की चघळतोस रे? ख्याख्या करून सगळे हसले. नाण्या, चघळतोस तू लेका. काल घरी जाताना 4 शिंगदाणे तोंडात टाकलेस. ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतच होतास. आणि हॅ करून हसले. हॅट. ते साखरपुटाणे होते देवळातले. असे मस्त संवाद चालू होते. मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा. जवळपास 5-6 महिने झाले असतील मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कुणाची कुरबुर नाही ऐकली. फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस नाना तावातावाने भांडले होते. शिंच्या, त्या मोदीने माझं पितळ उघडं पाडलं. बायकोपासून लपवून ठेवलेले 2,000 रुपये काढायला लावले हो. मग लपवायचे कशाला म्हणतो मी. मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षान देई करतो. ठेवते 20-25 रुपये हातावर. तेवढीच आपली बिडी कडेची सोय काय. एक दिवस अचानक सगळ्याच्या सगळा ग्रुप गैरहजर. त्यानंतर माझ्या कामामुळे मला 2-3 दिवस जमलं नाही. 4थ्या दिवशी गेलो तर सगळे हजर. त्यातल्या तात्यांना विचारलं, काय हो परवा कुणीच आलं नाही? तर थेट अंतू बर्व्या स्टाईल उत्तर नानाने दिलं, अरे मन्याची ट्रान्सफर झाली ना, त्यालाच सोडायला गेलो होतो. कुठे? अरे कुठे म्हणून काय विचारतो, स्वर्गात. त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे. काही म्हणा, मन्या भाग्यवान हो. लेक अमेरिकेतून येतो काय, हॉटेलात जाऊन पार्टी करतात काय, घरी जाऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला तर हा मन्या केव्हाच गेलेला स्वर्गाचं दार वाजवायला रंभेच्या मागं. बाकी सगळे खिन्नपणे हसले. मी म्हटलं, तात्या इतकं लाईटली घेत आहे? अरे तू आत्ता आलास. आधी आम्ही 26 जण होतो, आता 12च उरलोय. तेही 80-90चे. विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला? 2 दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं. परत काहीच आठवून मला म्हणाले, तू केटरिंगचं करतोस ना रे? तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो. 13व्याची ऑर्डर देईल तुला. मी डोक्याला हात लावला. ते बघ अजून एक आजोबा म्हणाले, अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर. वर्षभरात अजून 2-4 तरी विकेट पडणार. खॅक 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 करून हसले. 2 दिवसांनी मी जरा घाईत होतो. तेवढ्यात तात्यांनी हाक मारली, ओ केटरर जरा इकडे या. आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची? पार्टी? अरे नाण्याच्या सेंचुरीला फक्त 11 वर्ष उरली आहेत. माझा प्रश्नार्थक चेहरा बघून म्हणाले, एवढा कसा बावळट रे? आज नाण्याचा 89वा प्रकट दिन आहे. फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा आणि चहा 12 प्लेट. बस एवढंच ना? दिलं. आणि हो, कडक बुंदीचे 5 लाडू. आज बघतोच कसा खातो ते. आणि हो, उपमा जास्त तिखट नको, हिरड्या झोमतात नंतर. आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना. संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो आणि चकित झालो. सगळे थट्टा मस्करी करत बसले होते. मन्याचा फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती आणि मोठमोठ्यांदी गाणं चालू होतं, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. मला बघून सगळे थांबले. तात्या पुढे झाले,
उपमेची मूद एकेका बशीत काढून घेतली. चहा कपात ओतला. सगळे उभे राहिले आणि लॉंग लिव्ह मन्या, 3 चीअर्स फॉर नाना, हिप हिप हुर्रे. लॉंग लिव्ह नान्या, 3 चीअर्स फॉर नाना, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे करत चहाचे कप एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू. मी काहीशा संभ्रमावस्थेत घरी आलो आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्ही सांजेला असेच हसत मोकितके जिंदादिल असू का? या म्हाताऱ्याइतकीच तरुणाई आपल्यात असेल का? असायलाच हवी. आणि एकदा त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं. कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. रहेंगे यही अपने निशा, इसके सिवा जाना कहा. जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही, हम है जहाँ. अपने यही दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहा. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा. श्रीरंग खटावकर यांची कथा आहे.